नाव जमुना आहे माझं आणि एज आहे 35 आणि इकडेच राहते मी करावेला सीवूडला. दात आहेत ते अलाइन नव्हते तर थोडेसे आडवे तिडवे आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुरू झाले माझा. 15 वर्ष झाले प्रॉब्लेम सुरूच आहे म्हणजे. आणि आरसी वगैरे केलेत मी मल्टिपल पण ते काय प्रॉपर झाले नव्हते. ह्याच्या आधी आलेली मी तेव्हा म्हणजे कॅप पण छोटे लावलेले त्यांनी तर त्यामुळे काय झालेलं गॅप बसत होते आणि माझे बाकीचे पण दात त्याच्यामुळे सपोर्ट नाही भेटला. कॅप मध्ये सगळं शिरायचं म्हणजे जे पण मी खायची ते सगळं शिरायचं. मग इकडे आली तेव्हा डॉक्टर अनिरुद्धने सांगितलेलं मला की कॅप तुम्ही चेंज करा आणि हाईट पण वाढवा. कसं ते पुढचे दात माझे एचडे वरचे दाताला टच होतात तर त्यामुळे हे पण वीक होऊ शकतात. तर त्यामुळे सरांनी सगळेच कॅप माझे काढले. 7 कॅप काढलेत म्हणजे 7 2 माझे ओरिजिनल टूथ आहे त्यांना पण शेप दिलाय आणि बाकी सगळे कॅप काढून कट करून डॉक्टर म्हणाले कट केले आणि त्यांना प्रॉपर मेजरमेंट घेऊन त्याला हाईट वाढवून आता नवीन कॅप बसवले. आता मी हॅपी आहे. तर इकडे पण आणि दोन्ही साईडला मला आता म्हणजे जेवायला वगैरेला प्रॉब्लेम होणार नाही असं वाटतं मला. दुसरे डेंटिस्ट कसं फक्त त्याच दातावर कॉन्सन्ट्रेट करतात. एकदा मी दाखवला तर त्याच दाताला बघणार. एवढे डेंटिस्ट झाले की कोणीच मला सांगितलं नाही की कसं हायजीन ठेवायचं. म्हणजे ते स्वतःच सेल बघतात की हा हे दात खराब झालाय मग याचा आरसी करा याला कॅप लावा. पण त्याच्या मागच्या दाताला बघतात तुम्ही बघता तरी पण सांगत नाही मला की आपण आरसीला जाऊ शकतो की क्लिनिंग करा की ते स्केलिंग करा. ते पण कोणी सजेस्ट केलेलं नाही. इकडे मी आली तर सरांनी माझे सगळेच दात बघितले तर ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं की बाकी डॉक्टरांनी माझे सगळे दात बघितलेच नाही. आजपर्यंत कोणी डेंटिस्टने माझे सगळे दात चेकच केले नाही. तर म्हणून मला इश्यू झाला. एवढं एक्सपिरियन्स म्हणून मी डेफिनेटली सांगू शकते की इकडे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. हॅपी आहे मी.